आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। गढूळ दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका मधील गुंजखेडा सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। राजकीय दृष्ट्या हे गाव सक्रिय असते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती नळांना सोडण्यात येणारे पिण्याचे पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त येत आहे। परिणामी 10,000 ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तरीही गावकरी आवाज उठवत नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे। गावात एक दिवसाआड नळांना वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो। पाणी पुरवठा विभागाद्वारे पाणी पुरवठा होतो, पण पाणी गढूळ असते। दुसरे दिवशी पाण्याला अत्यंत कुजता घाणेरडा वास येतो। भांड्यात तळाशी चिकट गाळ जमा होतो। हेच घाणेरडे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। मात्र याविषयी कोणीही बोलत नाही, हे आश्चर्य आहे। ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक सत्तेवर आहे, त्यामुळे सामान्य माणसाला प्रश्न निर्माण झाला आहे। कंत्राटदार आर्थिक फायद्यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटी योग्य प्रमाणात टाकत नाही, पाणी फिल्टर होत नाही। सध्या जिल्ह्यात उष्णतेमुळे अंगाची लाही होत आहे। पिण्यासाठी शुद्ध पाणी गरजेचे आहे। अशा अवस्थेत अशुद्ध पाणी पिल्याने जलजन्य आजार बळावण्याची भीती आहे। सुस्त व निद्रिस्त शासनाने गंभीर विषयावर लक्ष देऊन नळांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी संतप्त महिला व जागृत नागरिकांची मागणी आहे। किरण उपाध्ये, IB7 न्यूज, पुलगाव, वर्धा।